सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे शिवनाथ उमाला म्हणत असतो, उमा, मी गोदाममध्ये जातो, नवीन खताची डिलिव्हरी येणार आहे आणि बियाणाचं सुद्धा डिलिव्हरी येणार आहे. तेव्हा शिवनाथ म्हणतो, मला यायला उशीर होईल आणि आपली गाडी घेऊन तो बाहेर जायला निघालेला असतो. तेव्हा शिवनाथ जात असताना इथे आता मामांचं लक्ष जातं. मामा म्हणतात, हे काय दाजी या वेळेला कुठे गेले असतील? म्हणून मामासुद्धा शिवनाथच्या मागे मागे आता श्रीची स्कूटी घेऊन जातो. त्यांना बघायचं असतं शिवनाथ एवढ्या रात्री कुठे चाललंय ते. तेव्हा शिवनाथ घरातून बाहेर पडल्यानंतर इथे आता राघव श्रीच्या रूममध्ये खाली झोपलेला असतो. तेव्हा तिथे आलेला असतो श्री. श्री आता राघवकडे रागाने बघत असतो. राघवने कानामध्ये इयरफोन लावलेले असतात आणि तो जोरात बोलत असतो आणि हसत असतो. तेव्हा राघव म्हणतो, ए बाळा, अरे काय हे? अरे दुसऱ्याच्या खोलीमध्ये यायला लाज नाही वाटत तुला? तेव्हा इथे राघव म्हणतो, आता काय झालं? तेव्हा श्री म्हणतो, राघव बाळा, अरे काही कळतं की नाही तुला? सरळ आलास आमच्या रूममध्ये झोपलास. अरे आमचं नवीन लग्न झालं आहे, नवीन कपलला प्रायव्हसी देतात एवढं पण माहिती नाही आहे तुला? तेवढ्यात राघव म्हणत असतो, काय रे प्रायव्हसीवाल्या, जेव्हा आपण चौघेजण एका रूममध्ये झोपत होतो, कुणाच्या डोक्यावर पाय, कुणाच्या ढुंगणावर पाय असं ठेवत होतो, तेव्हा चालत होतो तुला. तेवढ्यातच तिथे पिहू येते. तेव्हा तो म्हणतो की एकमेकांवरती लाथा टाकून आपण झोपायचो, तेव्हा तुला काही वाटलं नाही आणि आता तुला प्रायव्हसी हवी. तेव्हा तो म्हणत असतो, तेव्हाचं वेगळं होतं, आता वेगळं आहे. आता माझं लग्न झालं की नाही, मी मोठा झालो आहे ना आता, मग आतासुद्धा तुला तसंच झोपायचं आहे. तेव्हा इथे राघव म्हणतो, काय रे, आता तू मोठा झालेस ते ठीक आहे, पण तुमच्या दोघांचं प्रेमातलं लग्न आहे ना, मग तुमच्या दोघांचं सगळं झालं असेल की. तेव्हा इथे श्री त्याच्या तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो, काय बोललास तू? राघव म्हणतो, नाही, म्हणजे बोलणं वगैरे तुमचं झालं असेल, मग आता कशाला हवे रे तुला प्रायव्हसी वगैरे? तेव्हा तो म्हणतो, कळत नाही तुला काय बोलतोय ते? उगाच आले आमच्या रूममध्ये इथे. तेव्हा इथे पिहू म्हणते, श्री गप्प बस ना, तुला माहिती आहे ना पप्पांना कळायला नको म्हणून राघव भाऊजी आलेत ना इथं. तेव्हा इथे राघव म्हणतो, वहिनी तू खरंच खूप चांगली आहेस गं, पण हा बघ ना लग्न झाल्यापासून किती बदललं आहे. एवढंच जर प्रेम होतं वहिनीवरती, मग का नाही गेलंस बाबांकडे? का नाही जाऊन सांगितलंस त्यांना की तुझं किती प्रेम आहे, तुला यांच्याबरोबरच लग्न करायचं आहे? का नाही सांगितलंस? तो म्हणतो, बाबा गप्प बसलास ना, हे बघ प्रेमात पडल्यावर तुला कळेल कसं असतं ते, किती वाट लागते ती. तो म्हणतो, काय वहिनी बघितलंस श्री काय म्हणाला? प्रेमात पडणं म्हणजे वाट लागणार असतं. म्हणजे तुझ्या प्रेमात पडून ह्याने वाट लावून घेतली का स्वतःची? बघितलंस ना वहिनी काय म्हणाला? तेव्हा इथे पिहू म्हणते, काय म्हणालास तू श्री? माझ्या प्रेमात पडून तू वाट लावली स्वतःची? तेव्हा तो म्हणतो, नाही असं नाही आहे राघव, उगाच काही बोलू नको. तेव्हा राघव म्हणतो, श्री तू काही म्हण, लग्न झाल्यापासून तुझं प्रेमच नाही राहिले माझ्यावरती. वहिनी खूप चांगली आहे खरंच, पण तू कुचका झालेस, तुझं प्रेमच नाही आहे माझ्यावरती. त्या दोघांचा दंगा सुरू असतो. तेवढ्यातच उमा तिथे येते. उमा आल्यानंतर दोघांनाही फटके देते आणि म्हणते, काय रे काय चाललं आहे तुमचं? किती दंगा चालला आहे? तुमच्या दोघांचा आवाज अगदी बाहेरपर्यंत येतो आहे. बरं झालं हे घरात नाही आहेत, गोदामात गेलेत, नाहीतर त्यांनी तुमचा आवाज ऐकला असता ना तर चांगलं फोडूनच काढलं असतं तुम्हाला. शांत बसा बरं. तेव्हा राघव म्हणतो, आप्पा आत्ता गेलेत या वेळेला बाहेर, पण आत्ता गोदाममध्ये तर काहीच काम नाही आहे ना? श्री म्हणतो, हो गोदाममध्ये तर काहीच काम नाही आहे, मग आप्पा कशाला गेले असतील? तेव्हा इथे राघवला प्रश्न पडलेला असतो, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तेव्हा इथे शिवनाथ खरं तर राघवलाच शोधायला घरातून बाहेर पडलेला असतो. राघवबरोबर घालवलेले आता चांगले वाईट सगळे क्षण शिवनाथला एक साथ आठवतात. आणि तेव्हा इथे बंटी मामासुद्धा मागोमाग असतोच. बंटी मामा म्हणतात की नक्की दाजींचं चालले तरी काय? एवढ्या रात्री काय इकडे तिकडे फिरतायत, काही लोकांना विचारतायत. तेवढ्यातच इथे शिवनाथ एका माणसाला विचारतो, राघवला बघितलं का? सगळे म्हणतात नाही. राघवला बघितलं का? सगळे म्हणतात नाही. तर इथे श्रेयस रात्रीच्या वेळेला चहा पित असतो. तेवढ्यातच त्या ठिकाणी शिवनाथ काका येतात आणि विचारतात, श्रेयस बाळा, तू राघवदादाला बघितलंस का रे? तो म्हणतो, राघवदादाला नाही. का हो काका काय झालं? तेव्हा काका म्हणतात की नाही काही झालेलं नाही आहे. त्यानंतर शिवनाथ गाडी घेऊन तिथून निघून गेलेला असतो. बंटी मामा बघत असतात शिवनाथचं काय चाललंय ते.
बंटी मामा म्हणतात, चला त्या मुलालाच आता सत्य विचारूया. तेव्हा बंटी मामा येतो आणि म्हणतो, काय रे श्रेयस, दाजी काय विचारत होते तुला? तेव्हा श्रेयस म्हणतो, काही नाही, त्यांनी मला विचारलं की तू राघवदादाला बघितलंस का? मी म्हणालो नाही. काही झालं आहे का? तो म्हणतो, काही झालेलं नाही आहे. चहा प्यायला आलेस ना तू? पी पी चहा पी, असं म्हणून इथे आता लगेच तो जायला निघतो आणि म्हणतो, दाजी पण ना इतकं प्रेम आहे राघववरती, पण अजिबात दाखवून देत नाही. त्यानंतर इथे सगळेजणं जेवायला बसलेले असतात आणि तेव्हा राघव आता घरी जेवायला बसलेला असतो, पण त्याला पंगत भरल्यासारखी वाटत नसते, कारण समोर त्याचे बाबा बसलेले नसतात. तेव्हा राघव म्हणत असतो, आई मी घरी जेवायला आलो आहे, पण ती मज्जा वाटत नाही आहे गं. आप्पा असते तर घर कसं भरलेलं वाटलं असतं ना, सगळे असते ना मग जेवायला. तेव्हा वेदा म्हणते, नाही राघव दादा, सगळे कसे जेवायला असते, तुला पंगत भरलेली दिसली नसती, कारण जर बाबा इथे जेवायला असते ना तर तू इथे जेवायला नसतास, कळलं ना? तेव्हा ती हसायला लागते. ती म्हणते, चल जेव पटापट, वेळ नाही आहे तुझ्याकडे जास्त. तेव्हा राघव म्हणतो, जास्त बोलायचं नाही, कळलं ना? तेव्हा ती म्हणते, हे बघ आप्पा यायच्या आधी लवकर लवकर जेवून घे, मग तुला जायचं आहे ना परत. तो म्हणतो, कुठे? ते म्हणते, तुझ्या बिळात. तो म्हणतो, जास्त बोलते ही वेदा. जेव्हापासून कॉलेजला जायला लागले ना तेव्हापासून जरा जास्तच बोलायला लागले. जाऊन लक्ष ठेव जा बाहेर. तेव्हा ती म्हणते, हो ठेवते, पण ते आले असं म्हणाल्यानंतर लक्षात ठेव, आप्पा आल्यानंतर मी हे साईन देणार आहे. तेव्हा इथे राघव म्हणतो, खूपच बोलायला लागले, हिला बघायला हवं. तेवढ्यातच माधव म्हणतो, बरं साहेब जेवा पटापट, वेळ कमी आहे तुमच्याकडे. तेव्हा राघव म्हणतो, आई काय करू, जेवू की नको जेवू? तेव्हा श्री म्हणतो, बाबा जेव ना, पटापट जेव ना, आप्पा आले ना तर तुला जेवता येणार नाही आहे. तेव्हा राघव आता घासावरती घास खात असतो. उमा म्हणते, राघव जरा हळू ना, हळूहळू जेव ना. तो म्हणतो, नाही आई नको, आप्पा आले तर उगाच माझी वाट लागेल. त्यानंतर शिवनाथ आलेला असतो. तेव्हा वेदा पुस्तक वाचता वाचता म्हणते, आणि ते म्हणाले की ते आले असं ती म्हणते. तेव्हा राघवला कळतं की शिवनाथ आलेला आहे. तेव्हा ती म्हणते, आप्पा आलात तुम्ही? तो म्हणतो, हो बाळा, ह्या वेळेला मला घरी यायचंच होतं. तेव्हा ते विचारतात, झाला का अभ्यास? ते म्हणते, हो सुरू आहे. तेव्हा इथे शिवनाथ घरामध्ये आल्यानंतर राघवचं ताट हे आता उचललेलं असतं उमाने. तेव्हा शिवनाथ म्हणतो, उमा हे काय, तुम्ही जेवूनसुद्धा घेतलं? ती म्हणते, अहो हो, मला थोडं कसं तरी वाटत होतं म्हणून मी थोडंसं जेवून घेतलं. तेव्हा इथे शिवनाथ म्हणत असतो, बरं झालं, मी किती वेळा तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तुम्ही माझ्यासाठी थांबत जाऊ नका, मला कधी कधी उशीर होतो, तुम्ही जेवून घेत जा म्हणून. आज बरं केलं तुम्ही खरंच. तेव्हा ती म्हणते, चला आता तुम्ही बसून घ्या आणि जेवून घ्या बरं. तेव्हा शिवनाथ म्हणतो, नाही नको, मला जेवायला नको, मला भूक नाही आहे. ती म्हणते, अहो असं कसं भूक नाही आहे, थोडं तरी जेवून घ्या ना. तेव्हा तो म्हणतो, नाही खरंच नको, खरंच मला भूक नाही आहे, हवं तर मी दूध पिऊन झोपे ना, मला 1 ग्लास दूध द्या, नंतर थोडंसं कोमट, मी नंतरला 1 ग्लास दूध घेईन आणि मी झोपून जाईन, ठीक आहे ना? तेव्हा इथे वेदाला विचारतो, तू जेवलीस का बाळा? ते म्हणते, नाही आप्पा, आता बसेन ना जेवायला. तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे. आणि त्यानंतर शिवनाथ आपल्या रूममध्ये गेलेला असतो. इथे आता श्री राघवकडे नुसता रागाने बघत असतो. त्याला राग आलेला असतो की हा का आमच्या रूममध्ये आला. त्यानंतर तो आपल्या पिहूकडे बघत असतो. दोघांना पण काही झोप येत नसते. या कुशीवरून त्या कुशीला दोघेजण नुसते फिरत असतात आणि हा राघवकडे अजून रागानेच बघत असतो. त्यानंतर राघव अचानक डोळे उघडतो आणि त्याच्याकडे बघतो. तेव्हा श्री म्हणत असतो, काय रे, काय झालं? तेव्हा राघव म्हणतो, हे काय, जातो मी, मला इथे नाही झोपायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की हां जा जा जा. तेव्हा पिहू म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही राघव भाऊजी, अहो आपणना कळेल ना. तेव्हा तो म्हणतो, नाही आपणना कळलेलं कधी पण चांगलं आहे, पण भावाने इतकं खुन्नस देणं अजिबात चांगलं नाही आहे. हा ना पहिल्यासारखा श्री अजिबात राहिलेलाच नाही आहे. तेव्हा ती म्हणते, अहो पण भाऊजी तुम्हाला बाबांनी बघितलं तर? तो म्हणतो, वहिनी तुम्ही नका काळजी करू, निर्धास्त तुम्ही झोपा बरं. आणि हे बघा तुमचा नवरा आहे ना माझ्याकडे नुसता रागाने बघतोय, त्यापेक्षा मी जातो बाहेर. आणि इथे राघव म्हणतो, श्री पण खरंच सांगतोय तुला, लग्न झाल्यापासून आहे ना तू खूपच जास्त बदलला आहेस. आणि मग तो बाहेर आता निघून जातो. त्यानंतर इथे पिहू म्हणत असते, श्री का तुम्ही राघव भाऊजींना इतका त्रास दिलात आणि त्यांना जायला सांगितलं?
मला तुमच्याशी काही आता बोलायचंच नाही आहे. मीच त्यांना आपल्या रूममध्ये यायला सांगितलं होतं ना. आता जर त्यांना बाहेर आप्पांनी बघितलं तर? तेव्हा इथे राघव म्हणतो, वहिनी मला कुणी बघणार नाही, तुम्ही काळजी करू नका. आप्पा 5ला उठतात ना, मी 4ला उठेन, ठीक आहे ना, आणि मग मी लपून बसेन. तेव्हा इथे पिहू म्हणते की बरं ठीक आहे, काळजी घ्या तुम्ही. तेव्हा इथे पिहू म्हणते, जाऊ दे श्री, मला तुझ्याशी ना काही बोलायचंच नाही आहे, कशाला तू असा वागलास. तेवढ्यातच राघव म्हणतो, हे तुम्ही दोघेजणं मी गेल्यानंतर भांडणारच असेल ना, तर मी इथेच झोपतो. तेव्हा श्री त्याला धक्के मारून बाहेर काढतो. तेव्हा राघव मस्त सोफ्यावरती अंगावरती पांघरूण वगैरे घेऊन झोपलेला असतो. तेवढ्यातच शिवनाथला जाग येते आणि शिवनाथ आता देवाचा आशीर्वाद घेत असतो, पाया वगैरे पडत असतो. त्यानंतर तिथे पिहू पण आलेली असते. ती पण 5लाच उठलेली असते. बघते तर काय, राघव सोफ्यावरती अजून झोपलेला असतो. तेव्हा ती येते आणि राघवला उठवते. राघवला उठवते आणि पटकन रूममध्ये जायला सांगते. आणि तेव्हा इथे पिहू आता खूपच हुशारीने राघवला शिवनाथच्या तावडीतून वाचवते. त्यानंतर इथे शिवनाथ देवाच्या पाया पडत असतो. तेव्हा राघव तिथून निघून जातो. पण पिहू जाता जाता पांघरूण मात्र तिथेच राहिलेलं असतं. पांघरूण राहिल्यानंतर पिहू म्हणते, अरे देवा, पांघरूण इथेच राहिलं, आप्पांनी बघितलं तर वाट लागेल. पिहू जाते आणि तेच पांघरूण अंगावरती घेऊन आता झोपलेली असते. तेच पांघरूण अंगावरती घेऊन झोपल्यानंतर इथे आता जाता जाता शिवनाथचं लक्ष जातं आणि शिवनाथ म्हणतो, हे काय, इथे कोण झोपले आता? हा बंटी पण ना, किती वेळा सांगितले त्याला असं बाहेर झोपत जाऊ नको म्हणून, चांगलं दिसत नाही ते, पण नाही ऐकेल तर तो बंटी कसला. आणि त्यानंतर शिवनाथ इथे आता बंटीला उठवायला जातो. तेव्हा इथे उठून बसते ती म्हणजे पिहू. ती म्हणत असते, आप्पा गुड मॉर्निंग. तेव्हा आप्पा म्हणतात, तू इथे काय करतेस? तेव्हा ते आवाज देतात, उमा, ए उमा, लवकर बाहेर ये. उमा येते, बाकीचे सगळेजणंसुद्धा येतात. तेव्हा शिवनाथ म्हणतो, उमा हे काय, पाहुणे इथं बाहेर का झोपल्या होत्या? मी किती वेळा सांगितलं बाहेर सोफ्यावरती कुणी झोपायचं नाही म्हणून. तेव्हा इथे आता लगेच उमा म्हणते, काय गं, काय झालं, तू बाहेर का झोपलीस? तेव्हा ती म्हणते, सॉरी सॉरी अप्पा, सॉरी आई, ते माझं श्रीबरोबर थोडंसं भांडण झालं होतं ना, म्हणून मीच बाहेर येऊन शांतपणे इथे झोपले होते. तेव्हा अप्पांना ते नाही आवडलं म्हणून आवाज दिला. तेव्हा इथे आता श्रीलासुद्धा तो हाका मारत असतो, श्री लवकर बाहेर ये श्री. तेवढ्यातच इथे श्री काही बाहेर यायला तयार नसतो. तेव्हा राघव तिथे जातो आणि श्रीला उठवतो. तो म्हणतो, ए भावा रे, उठ ना, आप्पा बोलवते तुला, जा. तो म्हणतो, ए तू पुन्हा इथे आलास, तू इथे काय करतोयस रे, आणि माझी पिहू कुठे आहे? तेव्हा राघव म्हणतो, पिहू वहिनी बाहेरच आहे आणि आप्पांनी तुला पण बोलवले, आता जा लवकर, नाही तर आप्पा इथे येतील आणि मला पण बघतील. जा ना, तू बाहेरच जा. आप्पांनी इथे येऊन मला मारण्यापेक्षा काय म्हणताय ते बाहेर जाऊन ऐक ना लवकर, जा बरं. तेव्हा इथे लगेच श्री म्हणतो, ए बाबा जातोय मी, जास्त जबरदस्ती करू नको, कळलं ना, पुन्हा इथे माझ्या अंगी काही येणार नाही ना, ते बघायला हवं. त्यानंतर इथे शिवनाथ म्हणत असतो, अरे राघव, मी काय म्हणतोय श्री, कुठे आहेस तू, लवकर बाहेर ये बरं. तेव्हा इथे श्री येतो आणि म्हणतो, आप्पा बोलवलात तुम्ही? अयो हे काय, सगळेजण सकाळ सकाळ एका ठिकाणी, काय झाले आप्पा? पिहू, तू पुन्हा पाणी भरायला गेली होतीस का सकाळ सकाळ, सांग बरं, सगळ्यांची झोप कडू केलीस? ती म्हणते, नाही नाही, असं ती खुणावते. तेव्हा तो म्हणत असतो, आप्पा काय झालं? आप्पा म्हणतात की लग्न झाले आता आणि दुसऱ्याच दिवशी लग्नाच्या भांडण, आणि लगेच रूममधून बाहेरसुद्धा पडला झोपायला. तेव्हा शिवनाथ म्हणतो की नवरा बायकोने प्रत्येक वेळेला असं रागारागाने राहायचं नसतं, त्यांनी एकमेकांशी नीट बोललं पाहिजे आणि त्याचबरोबर एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. तेव्हा इथे जर आता यापुढे कधी भांडण झालं तर सूर्यास्ताच्या आधी, सूर्योदयाच्या आधी तुमच्या दोघांचं भांडण हे मिटलं पाहिजे. सकाळ व्हायच्या आधी भांडण मिटलं पाहिजे. पुन्हा त्या भांडणाचा विषयसुद्धा काढायचा नाही, कळलं श्री? तेव्हा इथे आता श्री हे सगळं ऐकत असतो, पण तो बोलायला गेल्यानंतर शिवनाथ म्हणतो, बंटी, ही गोष्ट लक्षात ठेवायच्या, लग्न झाल्यानंतर म्हणजे लगेच भांडायला नाही सुरुवात करायची. जर काही झालंच नवरा बायकोमध्ये तर सूर्योदयाच्या आधीच सगळी भांडणं ही मिटली पाहिजे आणि पुन्हा सुखाने संसार केला पाहिजे, कळलं बंटी? तेव्हा बंटी म्हणतो, हां मामा, मला सगळं कळलं, पण मला एक कळत नाही आहे दाजी, अहो पण माझं अजून लग्नच झालेलं नाही आहे ना, मग मी कशाला भांडणं वगैरे करायला जाऊ?
मी असं काहीच करणार नाही दाजी. तेव्हा इथे श्री म्हणत असतो, ए मामा गप्प बस ना जरा. मला माहिती आहे तुला जरी सांगितलं असलं ना तरी ते मला सगळं कळलं आहे. मी पण लक्षात ठेवेन आप्पा, मी सगळं लक्षात ठेवेन. सूर्योदयाच्या आधी भांडणच मी मिटून टाकेन. अजिबात मी भांडणार नाही आहे. त्यानंतर इथे पिहूला म्हणतो, पिहू आपलं भांडण मिटलं. ती म्हणते हो मिटलं आपलं भांडण. तेव्हा उमा म्हणते, अहो तुम्ही आता नवरा बायको कसे राहिले पाहिजे, कसा संसार केला पाहिजे याचा सल्ला तुम्ही आपल्या श्रीला दिलात ना, म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्यांचं लग्न स्वीकारले आहे का? मग ही चांगलीच गोष्ट आहे. मग मी सुद्धा त्यांना माफ करू, मी सुद्धा त्यांचं नातं स्वीकारू? सांगा ना, देऊ त्यांना आशीर्वाद. तेव्हा शिवनाथ म्हणतो, मी कधी म्हणालो की माझा राग गेलाय म्हणून? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, नवरा बायकोने चांगलं राहिलं पाहिजे, भांडण हे रात्रीचंच मिटलं पाहिजे आणि सकाळी अजिबात भांडणाचा विषयसुद्धा येता कामा नये. मला फक्त हा सल्ला द्यायचा होता. तेव्हा बंटी म्हणतो, ठीक आहे दाजी, कळलं मला, तुमचा सल्ला खूप अनमोल आहे, पण आता हे सगळं करण्यासाठी मी एक लग्न करू काय? तेव्हा इथे सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. तेव्हा इथे श्रीला कळतं की हे सगळे उदाहरणं किंवा हे सगळे सल्ले माझ्यासाठी आहेत म्हणून. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता वेदा म्हणत असते, आई अगं नातवाला बोलायच्या आधी आहे ना, तू खरं तर तुझ्या लेकीला समजवायला हवं होतंस. अगं तुझी लेक आहे ना उमा, तिला समजवलं असतंस ना तर या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या. हा शिवनाथ हा आपल्यासमोर नाक उंच करून राहतोय ना, त्याला आता खाली कसं पाडायचं ना याचा विचार मी सतत करत असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, पद्मा म्हणते की मी या शिवनाथच्या घराला सोडणार नाही आहे, उद्ध्वस्त करणार आहे, उद्ध्वस्त. आणि तेवढ्यातच इथे राघव आणि श्री दोघेजणं आता एकमेकांना मारत असतात, एकमेकांबरोबर खेळत असतात. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो शिवनाथ तिथे आलेला असतो. तेव्हा शिवनाथकडे जेव्हा इथे आता बघितलं जातं तेव्हा राघव प्रचंड घाबरतो. तो म्हणतो, बाबा तुम्ही इथे? आणि त्यानंतर इथे आता हा शिवनाथ राघवकडे एकटक बघत असतो आणि राघव त्याच्याकडे बघत असतो.